नमस्कार श्रोते हो, मी अमृता. माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आता नवरात्र म्हटलं की आपल्या बऱ्याच जणांचे उपवास असतात आणि त्यामध्ये मग उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. मग त्यामुळे कधीकधी आपल्याला ॲसिडिटीसारखा त्रासही होऊ शकतो. काही जण हे फक्त फलाहार घेतात, त्याचासुद्धा आपल्या शरीरावर काही ना काही परिणाम होतच असतो. तर ह्या सगळ्याचा आपल्या शरीरावर परिणाम कसा होतो आणि त्याच्यामध्ये आयुर्वेद हे आपल्याला कसं मदत करतं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या दुर्गेला भेटणार आहोत ती डॉक्टर आयुर्वेदाचार्य अक्षता पंडित ही आहे. चला तर आपण त्या दुर्गेशी संवाद साधूया. अक्षता, तुझं अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्स. मला सर्वात पहिलं जाणून घ्यायला आवडेल की तुझं बालपण कुठे गेलं आणि तुझं शालेय तसंच महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? मी मुळातच ठाण्यातली. माझा जन्म कुर्ल्याला झाला. अच्छा. पण त्याच्यानंतर काही महिन्यातच मी ठाण्यात आम्ही शिफ्ट झालो. त्यामुळे माझं बालपण ठाण्यातलं आणि आजी आजोबा आई बाबा असं आमचं एक छानसं कुटुंब. त्याच्यामध्ये खूप मजा आली. लहानपण फार आनंदाचं होतं. माझं शिक्षण सरस्वती मराठी मीडियममध्ये. त्यानंतर पुढचं शिक्षण जे माझं झालं ते डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदा नेरूळमधून झालं आणि तिथूनच मी पासआउट झाले. पण खूप छान ओव्हरऑल इथपर्यंतचा प्रवास आणि त्याच्या पुढचाही खूप छान होता. ओके. मला आता सांग की आयुर्वेदामध्ये आपण काहीतरी करिअर करावं किंवा ह्या क्षेत्रामध्ये जावं ही कल्पना कशी आली डोक्यात? म्हणजे ह्याकरता तुझ्या घरी अशी काही बॅकग्राऊंड होती का? कोणी आयुर्वेदिक डॉक्टर होतं का? नाही, माझ्या घरी वैद्य असं कुणीच नाही. माझ्या घरातली पहिली वैद्य मीच. अच्छा. आणि मला एक ॲलोपॅथी किंवा औषधं घेऊन आपलं आयुष्य जगण्यापेक्षा निरोगी आयुष्याकडे वाटचाल करावी प्रत्येकाने, बरोबर. याची जेव्हा जाणीव झाली ना, तर त्यावेळी लक्षात आलं की नाही, हे सांगणारं शास्त्र एकच आणि ते म्हणजे आयुर्वेद. बरोबर. लहानपणापासून डॉक्टर व्हायची इच्छा होती आणि ते स्वप्न बाबांमुळे पूर्ण झालं. अच्छा. त्यामुळे आता आयुर्वेदाचार्य म्हणून मी ठाण्यात गेली 13-14 वर्ष काम करते. वा, खूप सुंदर, मस्त. मला सांग, आयुर्वेद म्हणजे नक्की काय? कारण सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक असा समज असतो की आयुर्वेद म्हटलं की कडू काढा, त्याच्यानंतर गोमूत्रामध्ये असलेल्या गोळ्या. पण आयुर्वेद हे आपल्या शरीरानुसार आणि ऋतुमानानुसार बनवलेलं शास्त्र आहे. पण नक्की आयुर्वेद म्हणजे काय? आयुर्वेदाची एक सोपी व्याख्या, हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानम च तत्र यत्रोक्तम आयुर्वेदस उच्यते. किंवा आपण पुढे जाऊन अजून एक म्हणू, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. आता स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम याबद्दल मी नंतर सांगेनच, पण हिताहितम सुखम दुःखम याचा साधा आणि सोपा अर्थ आयुर्वेद असा सांगतो की माणसाचं हित अहित हे ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ते म्हणजे तुमचा आहार विहार. आणि आयुर्वेदाने ऋतुचर्या दिनचर्या अतिशय सुरेख पद्धतीने सांगितलेली आहे. मुळात आयुर्वेद म्हणजे काय, तर शरीर मन आणि अध्यात्म याचा समतोल असणं म्हणजे आयुर्वेदाचं शास्त्र. आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये आहार कसा घ्यावा, आपली दिनचर्या कशी असावी, प्रत्येक ऋतूमध्ये आपण काय घेतलं पाहिजे याबद्दल सुरेख वर्णन आयुर्वेदाने केलेलं आहे. सो आयुर्वेद म्हणजे अर्थात एक नॅचरल किंवा एक नैसर्गिक शास्त्र जे आपल्याला निरोगी जीवनशैली शिकवतं आणि जे खूप पुरातन आहे. हो, आणि 5000 वर्षापूर्वीचं शास्त्र म्हणजे अगदी आयुर्वेद. खरं. आणि त्याच्यामध्ये आता बरेच जण रिसर्च सुद्धा करतायत आयुर्वेदामध्ये. हो, आयुर्वेद हा रिसर्चचा भाग आहे. पण तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते की मुळात आयुर्वेदाचा रिसर्च ऑलरेडी झालाय. अच्छा. आता हे एक छोटस उदाहरण देते की बरेच जण म्हणतात की भस्म आयुर्वेदात वापरली जातात, किडनी फेल होते किंवा आयुर्वेदाच्या औषधांचे साईड इफेक्ट्स आहेत. बघा, साईड इफेक्ट तर आपण भेंडीची भाजी केली आणि ती कच्ची राहिली, ती भाजी आपण खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी लूज मोशन झालं, अर्थात भेंडीच्या भाजीचा साईड इफेक्ट झाला. बरोबर. तसंच आयुर्वेदाचा साईड इफेक्ट आहे. पण आयुर्वेदामध्ये जी भस्म चिकित्सा आहे त्या चिकित्सेमध्ये अनेक स्टँडर्डायझेशन होते पूर्वीच्या काळामध्ये. आता हे रिसर्चचा भाग झाला, पण आम्ही म्हणतो की रेखा पुरण आणि निश्चंद्रत्व असे हजारो आहेत. मी आता 2च सांगितलं. रेखा पुरण म्हणजे काय, जेव्हा एखाद्या धातूचं भस्म होतं तेव्हा त्याचं असं असं करून बघितलं जातं. जर ते भस्म पूर्ण हातात राहिलं आणि ते असं असं करून नाही आलं
तर ते शरीरात ऍब्झॉर्ब झालं, अर्थात त्याचे कण हे स्फेरिकल झाले. आता स्फेरिकल हा शब्द जो आहे तो ते आत्ताच्या रिसर्चमध्ये बघतात, अरे गोल आहेत, गोल आहेत म्हणजे ते किडनीत अडकणार नाही. पण आयुर्वेदाने सांगितलंय जर ते रेखामध्ये गेलं तर अर्थात ते गोल आहेत, कारण ते जर चौकोनी असेल तर ते असं केल्यानंतर पडणार. निश्चंद्रत्व म्हणजे त्याचं संपूर्ण तेज निघून जाणं. पारा जरी बघितला तरी पाऱ्याला मारण करण्यासाठी गोमूत्राचा वापर किंवा अनेक वेगवेगळ्या द्रव्यांचा वापर केला जातो. जेव्हा पाऱ्याचं मारण होतं तेव्हा तो पूर्ण निश्चंद्र होतो, म्हणजे तो तुम्ही ओळखूच शकत नाही की हा पारा आहे. इतका तो काय म्हणू आपण त्याला त्याला तेजच राहत नाही. बरोबर. मग असा जो पारा आहे, अशा ज्या पाऱ्याचा वापर केलाय, म्हणजे मोठमोठी सगळी द्रव्य, सगळी औषधांमध्ये आम्ही पारा वापरतो, अच्छा. पण तो पारा किडनीवर तुमच्या डिपॉझिट होणार नाही. बरोबर. मग अर्थात याचा शोध इतक्या 5,000 वर्षांपूर्वी हे ऍक्च्युअल स्टँडर्डायझेशन केलेलं आहे. आता हा रिसर्चचा विषय आहेच, पण आयुर्वेदाचे ही जे घटक आहेत ते जर उत्तम पद्धतीने बनवले गेले तर त्यांचा कसलाही साईड इफेक्ट नाही किंवा ते किडनीवर डिपॉझिट होण्याचा विषयच येत नाही. अच्छा. त्यामुळे लोक अगदी निश्चिंतपणे आयुर्वेदिक मेडिसिन्स घेऊ शकतात. आणि आता जसं तू म्हणालीस की साईड इफेक्ट्स होतात असं लोकांना वाटतं, तर मला हेही सांगावंसं वाटेल की आपण ॲलोपॅथी घेतली, होमिओपॅथी औषधं घेतली हो. तरी सुद्धा त्याचे साईड इफेक्ट्स हे आहेतच. 100%. कुठल्याही गोष्टीला इफेक्ट असेल तर त्याचा साईड इफेक्ट तर आहेच. अर्थात त्याच्यासाठी प्रमाणबद्ध असणं आवश्यक आहे, की बरोबर. आपण कुठलं औषध किती प्रमाणात घेतो. हा. मी ॲलोपॅथी बद्दल नक्कीच सांगणार नाही, कारण ती फॉरेन बॉडी आहे. बरोबर. पण आयुर्वेदाची औषधं सुद्धा जर प्रमाण आणि नियमबद्ध घेतली तर नक्कीच त्याचा साईड इफेक्ट नाही. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे भेंडीची भाजी जर मस्तपैकी शिजवलेली असेल हो. तर त्याचा काही त्रास होणार नाही, ती तुम्ही प्रमाणात खा. बरोबर. अति प्रमाणात खाली तर ती विरेचकच ठरणार आहे, नक्कीच. किंवा पालेभाजी ही विरेचकच ठरणार आहे. पण थोड्या प्रमाणात घेतली, त्याला तुपाची फोडणी असेल, जिरं असेल, तर त्याचा काहीच त्रास होणार नाही. अगदी खरं. आता असंच आयुर्वेदाचं आहे. बरोबर. जेव्हा म्हणजे लोक असं समजतात की आपण आयुर्वेदिक डॉक्टराकडे गेलो की कितीही जुनाट आजार असला तर तो समूळ नष्ट होणार, मुळापासून तो निघून जाणार. तर ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे की आयुर्वेदिक औषधांनी जुनाट आजार पण नाहीसे होतात का? होय. आयुर्वेदाने एक 3 भागामध्ये विभाजन केलंय, साध्य, कृच्छसाध्य आणि असाध्य. अच्छा. म्हणजे काय, तर सर्दी, खोकला, सीझनल डिसीज ते साध्य आहेत, पटकन बरे होणार, आज औषध घ्या 2 दिवसांनी बरं. पण आयुर्वेदानेच बरे होतात. तर लोकांना असं वाटतं की अरे हा आजार कसा बरा होणार किंवा हे कसं बरं होणार, साधं आहे, पित्त येतं अंगावर, अल्टिकेरिया म्हणतात त्याला. तर हा मोठा काहीतरी आजार आहे का? अजिबात नाही. आयुर्वेदात मध्ये सुंदर औषध आहेत त्याची, तो पटकन बरा होणार आहे, तर तो साध्य आहे. कृच्छ साध्य म्हणजे ज्याला वेळ लागतो बरं व्हायला, पण जर योग्य औषधं गेली तर पूर्ण बरा होतो. पण जे असाध्य व्याधी आहे की जो बरा होणारच नाही, त्यावेळी मात्र गडबड होते. मग अशा वेळी रुग्णाला त्याचं योग्य मार्गदर्शन करणं, इन शॉर्ट अवेअरनेस देणं हे खूप आवश्यक आहे. काही डॉक्टर्स असे आहेत की हो हो तुम्ही बरे व्हाल अशी खोटी आश्वासनं देतात. भावनेपोटी रुग्ण त्याला बरेच पैसे घालत असतो, तो मानसिकरित्या त्यात अडकलेला असतो की मी आज ना उद्या बरा होईन. पण हे चुकीचं आहे. जे रोग असाध्य आहेत ते त्याच वेळी त्या रुग्णाला सांगणं आवश्यक असतं. पण हे काम कोण करेल? जो योग्य वैद्य आहे किंवा जो खरा डॉक्टर आहे, ज्याला माहिती आहे की बाबा नाही याला उगाचच खेचत बसायचं नाही, जे आहे ते ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे चालत राहायचं. तर ते असाध्य व्याधीमध्ये घेतात, ते नाही बरे होत. पण जुनाट रोग जसे गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे किंवा इन्फर्टिलिटी, पीसीओडी, हे सगळ्या गोष्टींचा हा बंच आहे, ते मात्र नक्की बरे होतात. जर दिनचर्या व्यवस्थित असेल आणि तुमचं वैद्य मुळात व्यवस्थित असेल, बरोबर, तर नक्कीच बरे होतात. पण असाध्य हा विषय जो आहे तोही तेवढाच लक्षात घ्यावा, कारण अगदी लास्ट स्टेजला एखादा आजार आहे आणि येत आहेत की आता ज्या आजाराचं प्रमाण फार वाढतंय, तर अशा वेळी मात्र रुग्णाला खोटं आश्वासन देणं कधीही चुकीचं आहे. आणि ते म्हणजे मला तो वाटतं की ते अवेअर करावं रुग्णाला की बाबा ठीक आहे, तू आता ते एक्सेप्ट कर, विल पॉवर वाढव आणि पुढे जा. काय माहिती नशिबात कदाचित बराही होशील, पण त्यांना ते सांगणं आवश्यक असतं. तसं काउन्सिलिंग केलं पाहिजे. अगदी खरं. आता जसं तू म्हणालीस की जुनाट रोग हे होऊ शकतात बरे, जसं तू गुडघेदुखीचं उदाहरण दिलंस, तर आता एक बोलता बोलता तुझ्या बोलण्यात येऊन गेलं की हल्ली एका आजाराचं प्रमाण वाढलंय, तर तो म्हणजे कॅन्सर. आणि ते स्त्रीमध्येही वाढलेलं आहे, पुरुषांमध्येही वाढलेलं आहे. तर कॅन्सरसारख्या आजारावरती आयुर्वेद हे किती फायदेशीर आहे?
आणि कोणत्या स्टेजला? आणि मला हेही विचारावं असं वाटतं की जेव्हा एखाद्या पेशंटची कॅन्सरची केमोथेरपीची ट्रीटमेंट चालू असेल, तर त्याचबरोबर त्यांनी आयुर्वेदिक औषधं घेणं हे योग्य आहे का आणि फायदेशीर आहे का? नक्कीच. स्टेज कोणती आहे यावर डिपेंड आहे. अगदीच लास्ट स्टेजला रुग्ण असेल, तर त्यांना खोटी आशा नक्कीच दाखवू नये. पण केमोच्या नंतरचे जे साईड इफेक्ट आहेत, जशी तोंडाची चव जाणं, थकवा येणं, ते काही प्रमाणात आयुर्वेद नक्की बरं करतो. पण मी असं नाही म्हणणार, की हा आजार पूर्णतः आयुर्वेदाने बरा होतो, असं मी म्हणणार नाही, कारण मी तसं वैयक्तिकरित्या पाहिलेलं नाहीये. त्यामुळे हे विधान माझ्याकडनं होणं चुकीचं आहे. पण तरीही मी सांगेन, की त्याचे जे काही साईड इफेक्ट असतात, ते कमी करण्याचं प्रमाण मात्र आयुर्वेद करतं. 100% बरा होतो, असं म्हणणं चुकीचं ठरेल. आता काही जण त्याचा दावा करतात, पण मी नाही करणार तसं. अच्छा. आणि अजून एक की आयुर्वेद म्हटलं की लोकांच्या डोक्यात असतं की बापरे आपल्याला खूप पथ्यपाणी सांभाळावं लागणार, की म्हणजे तुम्ही दूध घेऊ नका किंवा दुधाबरोबर फळं खाऊ नका किंवा रात्री झोपताना ताक प्यायचं नाही, हे औषध तुम्ही ह्याच पाण्यातनं घ्या, हे औषध त्यातनंच घ्या. तर हे खरं आहे का? म्हणजे आयुर्वेदिक औषधांना पथ्य खूप सांभाळावं लागतं का? होय. आयुर्वेदामध्ये आपण काय म्हणू त्याला, की एखादे औषध आहे, तर त्याला त्याच प्रकारचं अनुपान द्यावं लागतं. काही औषधं अशी आहेत, की जी दुधाबरोबरच घ्यावी लागतात. काही आहेत ताकाबरोबर घ्यावी लागतात. म्हणजे अनुपान हे आयुर्वेदातलं सगळ्यात रहस्यमय गोष्ट आहे. दुर्वांचा रस घेतल्यानंतर त्याच्यावर गरम पाणी घेणं हे ऍसिडिटीसाठी उत्तम आहे. पण दुर्वांचा रस निघत नाही. तो करण्यासाठी फार मेहनत लागते. तसं कोथिंबिरीचा रस घेतला तर ऍसिडिटी कमी होते, पण त्याच्यावर तुपाचं प्राशन करावं लागतं. अगदी सांगायचं तर प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाचा अग्नी याचं परीक्षण करून अनुपान ठरवलं जातं. आयुर्वेदामध्ये औषधाला जितकं महत्व आहे, तितकंच किंवा किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्व हे तेथील अनुपानाला आहे. त्यामुळे अनुपान आयुर्वेदामध्ये फार महत्वाचं ठरतं. बरेचदा आयुर्वेद म्हटल्यानंतर काढे किंवा गोमूत्राच्या गोळ्या असं असं माणसाचं हे झालेलं आहे. पण आयुर्वेद हा मुळात 8 अंगांमध्ये डिव्हाइड झालाय. काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य द्रंष्ट जरा वृषांग. आता हे काय आहे? काय चिकित्सा म्हणजे शरीरात घेणारी औषधं. मग त्याच्यात पंचकर्म येतं, गोळ्या येतात, कडू काढे येतात, जे आपण पोटात घेतो. बाल म्हणजे पिडियाट्रिक. आता 5,000 वर्षापूर्वी पिडियाट्रिक किंवा बालचिकित्सा याचा मोठा ग्रंथ आपल्याकडे आहे. काय बाल ग्रह. ग्रह हा जो विषय आहे तो थोडासा वादाचा म्हणावा लागेल, कारण मंत्र, तंत्र, गंड आणि ग्रहदोष याचा सुरेख अभ्यास आयुर्वेदामध्ये आहे. एखादा मानसिक आजार असेल, एखाद्या काही गोष्टी घडत असतील, तर त्याचा ग्रहांवरचा होणारा परिणाम, तुमच्या राशींवर होणारा परिणाम आणि त्यानुसार होणारे आजार याचं सुंदर वर्णन आयुर्वेद देतं. ऊर्ध्वांग म्हणजे ईएनटी, शल्य म्हणजे सर्जरी, जर म्हणजे एक साधारण ठराविक वय झालं, माणूस वयस्क होत गेला, की त्यानंतर जी त्यांची चिकित्सा असते किंवा त्यांना देणारी जी औषधं असतात, ती चिकित्सा पूर्ण जरा या ह्याच्यात दिलेली आहे. वृष म्हणजे वाजीकरण, की पुढची जी प्राप्ती आहे ती उत्तम व्हावी. जसं आपल्याला माहिती आहे की गर्भसंस्कार आहेत किंवा सुवर्णप्राशन आहे बाळांसाठी, म्हणजे पुढची पिढी तुमची खूप छान व्हावी, त्याची इम्युनिटी पॉवर छान असावी, मानसिक शारीरिक दृष्ट्या सुदृढ असावी, यासाठी ते जे केलेलं आहे ते वृष म्हणजे वाजीकरण चिकित्सा. तर मगाशी मी जसं म्हटलं की दैव व्यापाश्रय म्हणजे मंत्र तंत्राचा उल्लेख आयुर्वेदाने खूप छान केलाय. काही गोष्टी अजूनही सांगितल्या आहेत, पण ते अंधश्रद्धा नाहीये, त्याच्या मागे सायन्स आहे. हा झाला दैव व्यापाश्रय, की एखादा खडा वापरा किंवा सुवर्ण वापरा किंवा पायामध्ये आपण जे काही लग्न झालेल्या जोडवे घालतात त्या आहेत, नथ आहे, तर ह्या सगळ्यांचं सुंदर वर्णन आयुर्वेद करतं. हे झालं दैव व्यापाश्रयामध्ये, की काही काही मर्मामध्ये ते करावं. त्यानंतर युक्ती व्यापाश्रय, त्याच्यात आलं पंचकर्म म्हणजे हे काय जे इंटरनल मेडिसिन्स आहेत. आणि सत्वावजय आहे, त्याच्यामध्ये मनावर काम केलं जातं. मग तुमचं वागणं कसं आहे, तुम्हाला राग खूप येतो का, ह्याच्यावर सुद्धा अनेक आजार अवलंबून आहेत. बऱ्याचदा जर बघितलं तर शुगर आणि बीपीची माणसं अति चिडचिड करतात किंवा डिप्रेस होण्याचं प्रमाण असतं. तर ह्याच्या मागे मन आणि मनाच्या मागे शरीरातलं असलेलं म्हणजे संतुलन बिघडणं हे सगळं आहे. तर त्याच्या त्या त्रयोस्तंभावर आयुर्वेद आधारलेला आहे. त्यामुळे काढे आणि गोळ्यांच्या पलीकडे हे कितीतरी गहन शास्त्र आहे. तुम्ही जितकं वाचाल तितकं कमी.
पण याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये फार सुंदर केलाय, त्या संहितांमध्ये केलेला आहे. आता हे जे सगळं सांगितलंय ते चरक संहितेमध्ये लिहिलेलं आहे. मी आता तेच म्हणणार होते की चरक संहितेमधलं आहे का हो हे? हो हो हो, चरक संहितेमध्ये लिहिलेलं आहे. तेच. तर त्याच्यात हे दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, आपल्या अष्टांग हृदयातही आहे हम्म. की दिनचर्या ऋतुचर्या कशी असावी, माणसाचं वागणं कसं असं आहे, तुम्ही तुमच्या अग्नीप्रमाणे तुम्ही काय काय आहार घ्यावा, त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. आणि सुश्रुतामध्ये सर्जरीचं वर्णन आहे. ENTच्या भागात सुश्रुतांचं खूप मोठा हातभार आहे. आता जसं तू म्हणालीस की आहार, तर आहारावरनं सुद्धा माणसांचा स्वभाव किंवा माणसांचे मूड जे असतात ते बदलतात का, आणि त्याच्यामध्ये आयुर्वेद किती फायदेशीर ठरतं? नक्कीच. जेवण हे नेहमी किंवा आहार हा नेहमी स्वादिष्ट असावा, चटकदार नाही. हे एक सोपं वाक्य आहे. चटकदार मध्ये काय आलं तर सॉस आला, तिखटपणा आला, किंवा सात्विक जिथे कमी आहे, कुठलंही चटकदार अन्न बघा ते सात्विक कधीच नसणार, ते तामसिकपणाकडे गेलेलं असतं. मग ते नॉनव्हेजचे काही विशिष्ट आले ज्याच्यात दही वगैरे घालून बनवलेले आहेत, जे मॅरिनेट करतात. मॅरिनेट करा शब्द येईना, तर हे सगळे चटकदार आहेत, खाल्ल्यानंतर मस्त वाटतं किंवा जिभेला छान वाटतं, पण त्याने तृप्त कधीच वाटणार नाही. तुम्ही वरण भातावर तूप घेतल्यानंतरच जी तृप्ती आहे, किंवा हा तोच फक्त अनुभव म्हणू शकतो आपण. वा. किंवा गरम डाळ भात आहे, किंवा तुमचा आवडीचा एक सात्विक पदार्थ, पुरणपोळी काही जणांना आवडते, मोदक आवडतात, पण त्याच्यामध्ये तूप घातल्यानंतरचा जो आनंद आहे ना, तो सात्विक आहार आहे. आणि त्या सात्विक आहारामधले येणारी माणसं सुद्धा बऱ्यापैकी सात्विक दिसणार तुम्हाला. की मी व्हेजिटेरियन किंवा नॉन व्हेजिटेरियन हा विषय आता घेतला नाहीये, पण जो सात्विक आहार आहे त्यांना येणारा राग, त्यांचा स्वतःवर असलेला कंट्रोल, ह्या गोष्टी खूप प्रमाणात लक्षात येण्यासारख्या आहेत. कारण हे कफज गोष्टी आहेत या सगळ्या, पचायला जरी जड असल्या ना तरी कफ प्रवृत्तीच्या आणि सात्विक गोष्टी, त्यामुळे तृप्ती मिळते की ते जेवल्यानंतर झोपूया, किंवा आनंद हे त्याच्यात मिळतं. वामकुक्षी घ्यायला त्यांना आवडत आवडत असेल. असणार. आता तू म्हणालीस की कफ प्रवृत्तीचं, पण म्हणजे कफ प्रवृत्ती म्हणजे शांत प्रवृत्ती असते का? कफाची माणसं शांत असतात. हा. कफ म्हटल्यानंतर पाणी आणि पृथ्वी यांचं कॉम्बिनेशन आहे. पृथ्वी बघा स्थिर असते, हो. स्थिर इन द सेन्स ती धैर्य असलेली आहे. तर जे कफ प्रवृत्तीची लोक आहेत ना, ती अत्यंत मेहनती असतात, सावळ्या रंगाची असतात, आणि स्वभावाने बऱ्यापैकी सहनशील आणि शांत असतात. तुम्ही त्यांना डिवचत राहिलात तर ते वैतागणार, पण त्यांचा स्वभाव बऱ्यापैकी थंड असतो आणि खूप सहनशक्ती असते ज्यांचं कफ प्रवृत्ती आहेत. म्हणजे कफ प्राधान्य प्रवृत्ती म्हणेन मी. बरोबर. नुसतं कफ प्रवृत्तीची लोक फारच कमी आहेत. आपल्याकडे ज्या 7 प्रकृती आहेत त्याचं वातपित्त कफ, त्यांचं कॉम्बिनेशन 3 आणि एक समप्रवृत्ती. अच्छा. तर बहुतेक माणसं ही डबल कॉम्बिनेशन वालीच असतात, की खूप अगदी तुम्ही विचारपूर्वक काही बाळ होण्यासाठी प्रयत्न केले आणि तसेच रिलेशन ठेवले तर कधी कधी सिंगल प्रकृती येते, पण नॉर्मली 2 प्रकृती. तर ज्यांचं कफ प्राधान्य आहे ही माणसं तुम्हाला अशी सात्विक, समाधानी, अशी मस्त एन्जॉय लाईफ करणारी, पण मेहनती असतात. आणि त्यांचं मानसिक स्थैर्य पण चांगलं खूप असतं. चांगलं असतं, सहनशील असतात, पण अति त्रागा करून घेणारी नाहीत. तशी पित्त प्रवृत्तीची लोक अशी रागीट. डॉमिनंट असतात, रागीट असतात, कारण तो अग्नी आहे ना अग्नी त्यांच्या आहे. शरीरामध्ये, बरोबर. त्यामुळे त्यांची डॉमिनन्सी फार असते. बरोबर. घरात पण एक कफ आणि एक पित्ताचा माणूस असेल हा. तर पित्त प्रवृत्तीचा माणूस सदान कदा डॉमिनंट असणार. मी सांगतो तेच खरं, ते पित्त प्रवृत्ती. तो म्हणेल ती पूर्व दिशा. आणि त्यांना आवडत पण नाही त्यांना टोकलेलं. आत्ता बोलता बोलता तू पंचकर्माचा पण विषय काढलास, तर मला विचारायला आवडेल की पंचकर्म आणि बॉडी डिटॉक्स ह्या दोनमध्ये नक्की काय फरक आहे? कारण हल्ली पंचकर्माच्या ऐवजी लोकांना मी हा ज्यूस घेतो किंवा मी त्याच्यामध्ये काही म्हणजे आता सब्जा असेल किंवा चिया सीड्स असतील हे घालून मी ते पाणी रात्रभर ठेवतो, ते मी सकाळी उठल्यावर पितो म्हणजे माझी बॉडी डिटॉक्स होते. तर हे हल्ली खूप फॅड चाललेलं आहे. तर तू काय सांगशील की पंचकर्म आणि बॉडी डिटॉक्स मला हा प्रश्न खूप आवडला, कारण हा ना नेहमीच्या लोकांच्या व्यवहारात वापरणार आहे, पण विचारत कोणीच नाही. तर बॉडी डिटॉक्स हे फॅड आहे. बॉडी डिटॉक्स म्हणजे काय? पोट साफ केलं की झालं तुमचं बॉडी डिटॉक्स, किंवा मी आज हा रस पिला की बॉडी डिटॉक्स झालं, असं नाहीये. बॉडी डिटॉक्स हा विषयच एक तुम्हाला आपलं उगाच काहीतरी सांगितलं की पोट साफ नाही ना, पोट साफ करून या, एनिमा द्या. तिथे बस्तीचा वापर ते करत नाहीत. एनिमा द्या म्हणजे पोट साफ होईल, मग बॉडी डिटॉक्स होईल, असं अजिबात नाही. आयुर्वेदामध्ये जे पंचकर्म सांगितलंय ते पंचकर्म तुमचं शरीरातलं पंचमहाभूत, तुमचं पोटाचा अग्नी, प्रकृती, होणारा त्रास
आणि नेमकं शरीरात कोणतं दोष दुष्य मल हे जे शरीरात आहे, मल म्हणजे बाहेर टाकणं, दोष म्हणजे वात पित्त कफ, तर ह्यात नक्की काय झालंय याचा पुरेपूर अभ्यास करून, उत्तम नाडी परीक्षण करून, अनुभव घेऊ, म्हणजे अनुभवी नाडी परीक्षण हवं त्याला. ते केल्यानंतर जो सार उरतो ते सार म्हणजे पंचकर्म, आणि तो त्यांना तो द्यावा. पंचकर्म हे एक दुधारी शस्त्र आहे ज्याचा इफेक्ट खूप चांगला होतो आणि साईड इफेक्ट पण तेवढाच होतो जर ते चुकीचं गेलं तर. आता प्रश्न उरला की रस आणि असं काही घेऊन, तर आहारही भेषजम असं म्हटलं जातं. काही प्रमाणामध्ये आपण घेतलेला आहार हा औषधाप्रमाणे काम करतो, त्यामुळे असे रस घेणं किंवा हे योग्य असेल तुमच्या प्रकृतीनुसार. बऱ्याच जणांना मी सांगते की सकाळी उठल्यानंतर पाणी पिऊ नका, तांब्याच्या भांड्यातलं पाणी नाही प्यायचं. का? हे जे कफवाले लोक आहेत त्यांनी जर तांब्याच्या भांड्यातलं पाणी घेतलं तर त्यांनी शिंकांचा त्रास काही वर्षानंतर चालू होणार. अच्छा. सायनस होणं हा किंवा हा. नाकातनं पाणी येणं किंवा हो. अक्षी अक्षी करणं, तर हे सगळं कफवाल्यांना होणार. पण ते पित्ताने घेतलं तर त्यांना ते सूट होईल. बरोबर. किंवा वातप्रवृत्तीने घेतलं तर मग त्याच्यात थोडी सुंठ घालायची आणि पाणी घ्यायचं. तर अशा प्रकारे जर तुमचं म्हणजे असा जर आहार घेतला बरोबर. तर नक्कीच त्याचा काही त्रास नाही. आणि पंचकर्म करताना ते खूप शास्त्रोक्त पद्धतीनेच केलं पाहिजे. पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य हे एकच 5 नसून शिरोधारा आहे, पोटली आहे, नस्य आहे, अक्षितर्पण आहे. आता ते डोळ्यांना ड्रायनेस वगैरे हो येतो, हो. तर त्यासाठी आयुर्वेदाने 5,000 वर्षापूर्वीच सगळं करून ठेवलंय की हे करा तुम्ही, म्हणजे कारण त्यांना तुम्हाला माहित होतं स्क्रीन टाइम वाढणार पुढे आहे. वाढणार आहे. त्यामुळे खरंच त्यांनी अक्षितर्पण केलंय. म्हणजे आता हे विचारतात की अरे मला चष्म्याचा नंबर कमी होईल का? होईल ना, आयुर्वेदाने तुम्हाला दिलंय. म्हणजे भारतीय लोकांसाठी आयुर्वेदाने किती ठेवा ठेवलाय, अमूल्य ठेवा आहे तो. अमूल्य ठेवा आहे. वाईट या गोष्टीचं वाटतं की आपल्याकडे अवेअरनेस नाहीये, त्यामुळे आयुर्वेदामध्ये वळण्याची जी प्रवृत्ती आहे ना ती फार कमी आहे. शेवटचा त्रास झाला किंवा सगळे ॲलोपॅथी डॉक्टर फिरले की मग आयुर्वेदाने होईल का, आठवड्याभरात महिन्याभरात होईल का, मग आता त्यांना काय उत्तर द्यायचा हा मोठा प्रश्न असतो. पण आयुर्वेदाचा जर अवेअरनेस आता वाढतोय, पहिला खूपच कमी होता असं म्हणायला हरकत नाही. आता आपलं सरकार थोडं थोडं मदत करतंय, पण तरीही अवेअरनेस तितकासा नाहीये. तर तो वाढवणं फार आवश्यक आहे की ज्यावेळी आयुर्वेदाचा अवेअरनेस वाढेल त्यावेळी पहिलंच माणूस आयुर्वेदिकला निवडेल आणि मग बघा काय फरक पडतो ते. नक्कीच खरं आहे तुझं म्हणणं. अक्षता, तुझं स्वतःचं क्लिनिक आहे सदानंद आयुर्वेद आणि सदानंद राजाश्रय. तर सदानंद आयुर्वेदमध्ये कोणत्या प्रकारच्या चिकित्सा दिल्या जातात किंवा घेतल्या जातात, आणि सदानंद राजाश्रय हे सदानंद आयुर्वेदपेक्षा किती वेगळं आहे, काय दोन्हीमध्ये फरक आहे, ह्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. आणि सदानंद राजाश्रय आणि सदानंद आयुर्वेद ह्या दोन्हीही क्लिनिकची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? सदानंद आयुर्वेद 2012 मध्ये चालू झालं. पहिलं ते सदानंद क्लिनिक होतं 2012ला. 2012ला ते क्लिनिक असण्याचं कारण मिक्स प्रॅक्टिस होती माझी. अच्छा. फार तर 6 महिने मी ती गेली, कारण मी स्लम एरियामध्ये प्रॅक्टिस करत होती. स्लम एरियामध्ये प्रॅक्टिस करताना म्हणजे ज्यावेळी मी या क्षेत्रात आली ना त्याच वेळी ठरवलं की लोकांना अवेअरनेसला सुरुवात करायची, खारीचा वाटा. लोकमान्य नगरच्या स्लम एरियामध्ये माझी पहिली प्रॅक्टिस सुरू झाली. त्यावेळी मिक्स प्रॅक्टिस चालू केली. म्हणजे सर्दी झाली आहे तर मग सिट्रिझिन द्या, सीपीएम द्या, असं करता करता हळूहळू लोक आयुर्वेदामध्ये टर्न व्हायला लागली. अच्छा. म्हणजे इतके गरीब लोक असूनही नंतर 1-2-3 महिन्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली की मला ते चूर्ण द्या ना, त्याने जरा घसायला बरं वाटतं. हे माझ्यासाठी मोठी अचिव्हमेंट होती की येस, मी इतके वर्ष ही लोक सर्दी ताप खोकल्यासाठी काही पण घ्यायचे, मेडिकलमध्ये जाऊन घ्यायचे, ते आता आयुर्वेदिक कडे आले. मग त्यांना एक विश्वास आला की नाही, आयुर्वेदाने आपल्याला सर्दी खोकला पण बरा होतो. ती माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट होती. त्यामुळे सदानंद क्लिनिक आणि त्याच्यानंतर 2013ला सदानंद आयुर्वेद चालू केलं, जे प्रॉपर आयुर्वेद पंचकर्म म्हणून चालू झालं. आता हे कोलबाडमध्ये जे आहे ना, तर तिथे ओपीडी ट्रीटमेंट होते. म्हणजे आले रुग्ण येतो, त्यांचं नाडी परीक्षण होतं, त्यांना पंचकर्म दिलं जातं आणि येऊन जाऊनच असतं. तो येतो, पेशंट निघतो, हे सगळं आहे. पण राजाश्रय मी यशोधन नगरला कमर्शियल जागेत चालू केलं. त्याला राजाश्रय नाव देण्याचं कारण असं होतं की राजाप्रमाणे चिकित्सा. तो राजाचा आश्रय असा नव्हता की जसा राजाची जशी चिकित्सा होते, कारण आयुर्वेद हा राजवैद्य म्हटला जातो. आयुर्वेदाची चिकित्सा थोडी महाग आहे, पण ती राजचिकित्सा म्हटली जाते. एकतर राज म्हणजे सगळ्यात उत्तम दर्जाची चिकित्सा, बरोबर, आणि अशी चिकित्सा ज्याने लोकांना आनंदही मिळेल आणि लोक बरे पण होतील. इकडे राजाश्रय नाव देण्याचं कारण असं की तुम्ही आल्यानंतर तुमचं जे स्वागत होईल किंवा तुम्हाला जे दिलं जाईल
ते VIP ट्रीटमेंट असेल असं होतं ते. बरं इथे आता आम्ही काय करतो तर चुलीवरचं जेवण असतं अरे वा. किंवा योगा असतो, हा. पूर्ण दिवसाचं पंचकर्म असतं आणि हम्म. प्रत्येकाच्या स्वतंत्र रूम आहे तिथे ते हम्म. राहू शकतात म्हणजे राहून चिकित्सा होते. अच्छा. तर आता मोठ्या मोठ्या हिल स्टेशनवर हे रिसॉर्ट झालेत, हो. पण आपल्या सिटीमध्ये त्याची काही सोय नाहीये. हम्म. तर हे सिटीत अशासाठी केलंय की जरी तुम्हाला रिसॉर्टमध्ये जायला वेळ नसला तर आपल्याकडे तीच चिकित्सा, तीच पद्धत, तसाच दिनक्रम वापरून जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत ना, हो. जसे डायबिटीस असो, थायरॉइड असो, वेट हम्म. लॉस, वेट गेन असे अनेक प्रकारचे आहेत किंवा ओव्हर स्ट्रेसची माणसं आहेत, डिप्रेशनची आहेत, हम्म. जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळे झाले. तर इथे आम्ही त्यांना पंचकर्मा बरोबरच हम्म. योगा आहे किंवा आम्ही येऊरला त्यांना फिरायला नेतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना फिरायला नेलं जातं. हम्म. त्यांच्यासोबत गप्पा होतात म्हणजे संवाद होणं हे आजकाल फार महत्वाचं आहे. सो आमचा संपूर्ण स्टाफ आम्ही गप्पा करतो त्यांच्याशी आणि चिकित्साही असते. चुलीवरचं जेवण देण्याचं कारण अशासाठी की आजकाल डिटॉक्ससाठी काही हेच नाही. आपण बरोबर. घरात जी काही आपली गॅसवरती करतो गॅसवर करतो किंवा हल्ली स्टीलची रिहीट झालेलं आहे, एक्झॅक्टली बनवणं खूप कमी झालंय. कोणीच बनवत नाही, रिपीट नाही बनवत किंवा ओव्हन मध्ये गरम करतात, हो. जे सगळ्यात वाईट आहे. वाईट आहे. पण आता हे बोलल्यानंतर कोणी ऐकणारच नाही की ते ओव्हन मध्ये, कारण 70-80% माणसं ओव्हनचं खातात. माझ्या घरात अजूनही ओव्हन नाहीये, हम्म. तर ओव्हन सगळ्यात वाईट. तर हे चालू आहे. पण इथे कसं आपण चुलीवरची मातीच्या भांड्यात बनवलेलं जे जेवण असतं, तूप तूप घातलेलं जेवण असतं, तर हे जे 7-8 दिवस आहेत ते रुग्णासाठी खऱ्या अर्थाने डिटॉक्स होतं. मन, शरीर किंवा त्यांना मिळणारं समाधान, आणि त्यांना इतकं तर कळतं की आपण काय चुकीचं खातोय ह्याची जाणीव त्यांना होते. अर्थात लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये त्यांना फरक तर नक्कीच पडतो पंचकर्माने, पण पुढे जाऊन माझं हे चुकतंय, मला हे करायचंय, हे केल्यानंतर ते खऱ्या अर्थाने आयुर्वेदाला एक्सेप्ट पण करतात आणि पूर्णतः रोगाने मुक्त पण होतात. आणि आता तर मेडिक्लेम चालू झालाय, तर ते आपल्या गव्हर्नमेंटलाच थँक्यू म्हणावं लागेल की त्यांनी मेडिक्लेमची सुविधा आपल्या राजाश्रयमध्ये उपलब्ध करून दिली. वा, मस्त, अभिनंदन. ही खूप मोठी बाब आहे तुझ्याकरता ना, म्हणजे खरंच मोठी बाब आहे. तुझ्याकरता नाही, पूर्ण जे आयुर्वेदिक वैद्य आहेत त्या सगळ्यांकरताच खरंच. आणि सर्वसामान्य सगळीच लोक ते घेऊ शकतात. घेऊ शकतात. म्हणजे असं नाही की खूप पैसे पाहिजे, काहीच गरज नाही, मेडिक्लेम आहे त्यामुळे. बरोबर. आता तू जे सांगितलेस की राजाश्रयामध्ये ही चिकित्सा होते, तर ती पूर्ण 7 दिवसाकरताची असते का त्याचं दिवस वाढू 5 सुद्धा ते 7 शकतात? त्याच्या 5 ते 7. पलीकडे नाही, कारण मुळात हे जसं मी मगाशी म्हटलं की रिसॉर्ट नाही, हा. त्यामुळे लोक कुठेतरी थकतात. 5-7 दिवसानंतर त्यांना होतं आणि मुळात आजाराचं प्रमाण जवळपास 60% ते 70% कमी होतं. अच्छा. त्यामुळे 5 ते 7 दिवस मोर दॅन इनफ होतात. दिवसभर पंचकर्म चालू असतं, वेगवेगळ्या प्रकारचं पंचकर्म असतं. अच्छा. तर त्यामुळे 5-7 दिवस खूप होतात. खूप होतात. मग ह्याच्यामध्ये योगा वगैरे सगळंच योगा असतं आहे, आणि हल्ली music साऊंड आहे. थेरपी पण आहे, म्युझिक थेरपी, म्युझिक हो थेरपी, हो हो. तर मग ती पण तुम्ही ती पण घेता? आपण करतो. अच्छा. म्युझिक थेरपी ओके. सुद्धा एकदम म्हणजे पावला वेळ जो आहे त्याच्यात हो हो म्युझिक हो. थेरपी असते, ओके ओके. त्यानेही खूप छान वाटतं. बरोबर. अक्षता, असंही ऐकिवात आलेलं आहे की पहिलं पंचकर्म जे असतं ते बाळाची आईपासनं जेव्हा नाळ तोडतात त्यावेळेस पंचकर्म करावं. तर मग हे कितपत खरं आहे आणि हे जेव्हा आपण असं पंचकर्म करतो तर ते दोघांकरताही कितपत फायदेशीर ठरतं? आयुर्वेदामध्ये स्त्रीरोग आणि प्रसूती तंत्र असे 2 मोठे ग्रंथ आहेत. तर प्रसूती तंत्र हा जो विषय आहे तर त्याच्यामध्ये बाळ होण्यापूर्वी, बाळ पोटात असताना आणि बाळ झाल्याच्या नंतर याचं खूप छान चिकित्सा सांगितलीये हं. किंवा काय काय केलं पाहिजे ते सांगितलंय. जसं नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय करावं, बाळाची वाढ होण्यासाठी काय करावं, संस्कारित बालक कसं असावं, आणि तुम्हाला म्हणजे बाळाच्या अगोदर त्याची प्रकृती ठरवायची असेल किंवा बाळाचं स्वभाव ठरवायचा असेल, तर बाळ होण्यापूर्वी जे काही दिवस आहेत, जे काही औषधं आहेत, तर ते सगळं प्रसूती तंत्रात सांगितलंय. आता हा जो प्रश्न आहे यामध्ये जातकर्म याचा उल्लेख आयुर्वेदाने केलाय. आता जातकर्म म्हणजे काय? बाळ झाल्या झाल्या त्याला सुवर्णप्राशन म्हणजे काही प्रमाणामध्ये सुवर्णभस्म, तूप, मध याचं चाटण देणं. हो. हे जेव्हा चाटण अत्यंत कमी प्रमाणात आणि व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेलं जर दिलं तर बाळाची बुद्धी खूप छान होते. अच्छा. तसंच बाळाचं आगमन होताना काही विशिष्ट प्रकारचे मंत्रोच्चार आयुर्वेदाने सांगितले, ते करूनच बाळ बाहेर काढावं. म्हणजे नॉर्मल अच्छा, डिलिव्हरी करताना ते normal काढावं delivery. किंवा सिझर जरी केलं तरी बाळ येताना त्या मंत्रोच्चाराचं एका बाजूला श्रवण बाळाकडनं झालं पाहिजे, कारण बाळ पोटात असताना आपण ते मंत्र म्हटलेले असतात. त्यामुळे बरोबर. बाळ जेव्हा डिलिव्हरी चालू असते त्यावेळी विशिष्ट प्रकारचे मंत्रोच्चाराची कॅसेट लावा किंवा तुम्ही स्वतः कोण घरातलं म्हणत असेल तर, जेणेकरून ते बाळ आणि आईने ऐकावं.
हे झालं पंचकर्माची सुरुवात. पण आता जेव्हा बाळ येतं तेव्हा आपण बाळाला राई किंवा तीळतेलाने छानपैकी मसाज करतो, अभ्यंगम करतो. आणि बरोबर. अभ्यंगम म्हणजे मसाज. नक्कीच. त्याच्यानंतर त्यांना धुरी देतो. ओवा, जिरं, आपला गोवरी, तूप हे सगळं घालून त्यांना मस्त धुमी दिली जाते. आयुर्वेदामध्ये ह्याला स्नेहस्वेदन म्हटलं. आईलाही ते केलं जातं, बाळालाही ते केलं जातं आणि ते पहिलं पंचकर्म आहे जे केलंच पाहिजे. पण आता सिझर झालं किंवा दुसरे काही हे असतील तर काही जण सांगतात की ते करू नका, बाळाला धुमी देऊ नका, लंग्स मध्ये धूर जातो. असं काहीही नाही. इतके वर्षात बाळांना धुरी दिली, किती बाळांच्या लंग्स मध्ये धूर गेला. म्हणजे हे चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगितलं जातं की बाळाला धुमी देऊ नका. धुमी देण्याची विशिष्ट पद्धत आहे. बाळाला धुमी दिलीच पाहिजे. त्या धुमीमुळे शरीर म्हणजे आपण जे स्वेदन करतो किंवा जी उष्णता देतो त्यामुळे सर्दी, खोकला किंवा गॅस हे बाळाला होत नाही. बाळाची वाढ चांगली होते. पण काही जण त्याला विरोध करतात, जे चुकीचं आहे. बाळाला मसाजही झाला पाहिजे, गरम पाण्याने आंघोळही झाली पाहिजे आणि धुमी दिलीच गेली पाहिजे. त्यांनी हे इम्युनिटी वाढत असेल. इम्युनिटी वाढते, लंग्स क्लिअर होतात, हम्म. वाढ चांगली होते. हम्म. आणि अजूनपर्यंत असं कुठेही ऐकिवात नाही की बाळाला धुमी दिली आणि बाळाच्या लंग्स मध्ये काहीतरी झाला, गोंधळ आणि त्रास झाला. पण हे उगाच त्याचा बागुलबुवा केलाय आणि काही ठराविक लोकांनी तो केलाय, तर ते चुकीचं आहे. धुमी दिल्याने काहीच होत नाही, उलट प्रतिकार शक्ती वाढते, की बाळाची वाढ चांगली होते. कफ दोष बाळामध्ये जो असतो किंवा हो. कफ राहिलेला असतो बरोबर. तो निघून जातो. त्यामुळे ते दिलंच पाहिजे. आणि हे बाळाचं पहिलं पंचकर्म आहे जे सांगितलंय. आणि आध्यात्मिक पंचकर्म मी त्याला म्हणेन, कारण त्याच्यामध्ये श्लोक आहेत, मंत्र आहेत. बरोबर. हे सगळं केलं पाहिजे. आणि आता जसं तू म्हणालीस की डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा आपण मंत्रोच्चार करायला हवेत, तर तसंच गर्भसंस्कारसुद्धा महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला कळतं की आता तुम्हाला बाळ होणार आहे, गर्भधारणा झालेली आहे, तर बऱ्याच वेळा आपण सांगतो की तुम्ही गर्भसंस्काराचे आता कोर्ससुद्धा आहे किंवा तुम्ही कॅसेट ऐका, श्लोक ऐका, रामरक्षा ऐका. तर ह्याचा आईवरती आणि बाळावरती किती परिणाम होतो? खूप परिणाम होतो. मगाशी जसं मी दैव व्यापाश्रय सांगितलं हो. की मंत्र चिकित्सा आयुर्वेदामध्ये अतिशय सुरेख उल्लेख आहे त्याचा. घरच्या घरी गर्भसंस्कार करा, भगवद्गीता वाचा. अगदी सोपं. रोज पहाटे उठून पोटावर अशा पद्धतीने हात ठेवून जर भगवद्गीतेचं पठण केलं, 1 श्लोक 2 श्लोक त्याच्या अर्थासकट, तर बाळामध्ये होणारा बदल बघा. हे आता काय ते जेन अशी काय ती नावं आली आहेत, जेनझी वगैरे. ती मुलं एआय जनरेशन तुम्ही निर्माण करताय. आपल्याला एआय जनरेशन नकोय. आपल्याला बौद्धिक पातळीची उत्तम जनरेशन हवी, जी आपली पहिली होती. बरोबर आहे. आता ह्याचं जे वर्णन आहे ना, ते रावण संहितेत केलंय. रावणाने केलंय. रावणाची प्रजा ही सुदृढ व्हावी, बुद्धिमान व्हावी. जसं आपल्याला माहितीये की रावण खूप बुद्धिमान होता, तर रावणाने रावण संहितेमध्ये या सगळ्याचा उल्लेख आहे. गर्भधारणेचा आहे, अरिष्ट, आसव, आमची बऱ्यापैकी औषधं ही रावण संहितेतली आहेत. अच्छा. रावणाने केलेली आहेत. तर रावणाची स्वतःची एक शाळा होती, वैद्यशाळा होती. त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा उल्लेख आहे. तर हा जो गर्भसंस्कार हा प्रकार आहे ना, अगदी घरच्या घरी सोपा आहे. तुम्ही भगवद्गीता पण पहाटे उठा. 10 वाजता किंवा 9 वाजता उठून भगवद्गीता म्हटली जात नाही. ती पहाटे ब्राह्म मुहूर्तावर 4:30-5 वाजता ते संध्याकाळी पहाटे 7 वाजेपर्यंत ती व्यवस्थित शांत मनाने केलं गेलं पाहिजे. त्याचं पठण झालं पाहिजे. आणि हा गर्भसंस्कारचा पहिला टप्पा आहे किंवा मधला टप्पा आहे की त्याने बाळाला खूप फरक पडतो. आईभोवती एक सुरक्षा कवच होतं. आणि आता बहुतेक महिला या वर्किंग आहेत, त्याच्याबद्दल मी नंतर सांगेनच. पण त्यांनी हे जर केलं ना, तर त्यांना स्वतःमध्येही खूप फरक जाणवेल. मग त्यांना स्वतःलाच कळतं की आपला ऑरा बदललाय, आपली पॉझिटिव्हिटी वाढली आहे आणि बाळ जे आज तयार होत आहे त्याच्यामध्येही त्या विकासामध्येही सुद्धा खूप फरक असतो. कारण ते एआय नकोय. मी प्रत्येकाला आता सांगते की आपण जे जन्माला घालतोय ना, ते एआय बालक नको. ते नुसतं हुशार नाही, ते बुद्धिमान व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी भगवद्गीता आहे आपल्याकडे, रामरक्षा आहे, नक्कीच हनुमान चालीसा आहे. आणि ते खरंच सुरक्षा कवच आपल्या भोवती तयार करतात. मारुती स्तोत्र सुद्धा आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. दुर्गा कवच तुम्ही म्हणा, आता नवरात्र आहे तर दुर्गा कवच, दुर्गा सप्तशती, हे सगळं सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. फायद्याचं आहे. मन शांत होण्यासाठी आहे, नक्कीच. ऑरा क्लीन होण्यासाठी आहे. आणि हल्ली तर बरेच जण स्वतःचा ऑरा क्लीन करून घेण्याकरता जातात सुद्धा. हल्ली तर हे खूप म्हणजे फॅड निघालेलं आहे की अरे मला हल्ली खूप डल वाटतं, काहीच करावं असं वाटत नाही, निगेटिव्हिटी माझ्यामध्ये भरलेली आहे, तर चला एका ठिकाणी आपण जाऊया, तिथे ऑरा क्लीन करून देतात. काय गरज आहे? मी तर म्हणते की घरी तुम्ही
देवाच्या समोर, तुमच्या घरच्या देवाच्या समोर उभे आहात, घंटानाद करा ना. आपल्याकडे आपल्या हिंदू संस्कृतीत घंटानाद सांगितलाय, हो. टाळ सांगितलाय. तुम्ही सकाळी देवाच्या समोर घंटा वाजवा. तुमचा ऑरा क्लीन झालाच पाहिजे, घरातली निगेटिव्हिटी असायलाच नको. जर तुमचं मन छान आहे, जर तुम्हाला पॉझिटिव्ह तुम्ही स्वतः आहात, तर ते घर कसं निगेटिव्ह असेल? शक्यच नाही. मग घरामधले दोष कशासाठी शोधायला पाहिजेत? घरात देवाची पूजा करा, निरांजन लावा, तुपाचं निरांजन लावा किंवा घंटानाद करा, मोठ्याने श्लोक स्तोत्र म्हणा. घर क्लीन होणारच आहे, तुमचा ऑरा क्लीन होणार आहे. आणि घरातला माणूस जर पॉझिटिव्ह आहे तर घर निगेटिव्ह कसं असू शकतं? अगदी शक्यच खरं. नाही ते. आणि त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या पिढीवर होतो. घरात जी लहान मुलं आहेत किंवा वृद्ध आहेत, त्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते. अक्षता, आत्ताची जी जीवनशैली आहे ती खूप धकाधकीची आहे. फास्ट फूडकडे नेणारी जीवनशैली आहे. म्हणजे हल्ली आपण बघतो की पिझ्झा, बर्गर हेच सगळं मागवलं जातं किंवा स्विगी, पटकन झोमॅटो हे केलं जातं. घरी अन्न फार कमी लोकांच्याकडे हल्ली शिजवलं जातं किंवा जी काही स्पेस असते तर ती कुकिंगची स्पेस न असता रिहिटिंगची स्पेस असते. ओव्हनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे किंवा आपण जे फूड मागवतो ते प्लॅस्टिकमधनं येतं. तर ह्या सगळ्या जीवनशैलीचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो. त्यामुळे हल्ली जे आपण महिलांमध्ये जास्त करून आजार बघतो ते PCODचे किंवा ओबेसिटी ही महिलांमध्येही आहे आणि पुरुषांमध्येही आहे. परत महिलांमध्ये गर्भधारणेचे जे प्रमाण आहे ते हे कमी झालेलं आहे. खूप एकतर उशिराने लग्न होतं, त्याच्यामध्ये ही धकाधकीची जीवनशैली. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला आयुर्वेद कशी मदत करतं? आहार ही एक अशी गोष्ट आहे की जे मन शांत करतं. मी मगाशी जसं म्हटलं तरी तसं चविष्ट आहार, चटकदार नाही. मग चविष्ट आहार करण्यासाठी घरामध्ये जेवण बनवणं खूप आवश्यक आहे, जे आता बनत नाही. पाव, ब्रेड, मैदा हे आपलं कधीच खाणं नव्हतं. आता ह्या खाण्यामुळे वंध्यत्वाला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने. PCODची जी पहिली पायरी आहे ना, ती पुढे जाऊन वंध्यत्वामध्ये वळते. जिथे एग फॉर्मेशन छान नाही, तिथे जिथे बीजच नाही, तर तिथे मग उत्पत्ती कशी होईल? बीज होण्यासाठी आहार तर चांगला पाहिजे. जर मैदा खात असाल, व्यायाम शून्य असेल, एसीचा वापर असेल, बसून काम असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरावर इम्पॅक्ट करतात. आता ज्या महिला आहेत त्यांना जर मी सांगितलं की एक्सरसाइज करा, तर त्या म्हणतात की आम्ही सकाळी 7 वाजता घर सोडतो, मग आम्ही एक्सरसाइज कशी करणार? तिथे फुली बसली, अर्थात तुम्ही PCODला बोलवताय. घरी आल्यानंतर त्या थकलेल्या असणार, त्यामुळे स्विगी, झोमॅटो, पिझ्झा, ब्रेड, बर्गर हे घरातच रेडी असतात, आईस्क्रीम्स रेडी असतात, जी सगळ्यात वाईट आहेत. ह्याच्यामुळे होणार काय माहिती? PCODची सुरुवात होते. PCOD पुढे जाऊन त्या महिलांना त्रास देते, कारण सगळ्यात महत्वाचं मूड स्विंग होण्याचं कारण हे PCOD आहे. अच्छा. आजच्या ज्या महिला आहेत, कधी रागवायचा, कधी चिडचिड करायची, हो. का होते? कारण मूड स्विंग्स तुमचं PCOD हॉर्मोनल बॅलन्स इम्बॅलन्स दाखवतो. बरोबर. पुढे जाऊन त्यांच्या पोटी जे बाळ जन्माला येणार आहे, मग ते IUI असो, IVF असो, नाहीतर अजून काही असू दे, त्या बाळाचं संगोपन करण्यासाठी त्यांचं गर्भाशय तयार आहे का? म्हणजे हे तुम्ही कृत्रिमरित्या करताय की जे गर्भाशय नीटच नाहीये, त्याच्यात कसं पण घालून जन्माला घालायचं आहे. मग त्या बाळाची प्रकृती काय आहे? बाळाला पुढे जाऊन आपण काय व्याधी गिफ्ट करतोय, याचा विचार कोणीच करत नाही. 100% त्याला डायबिटीस होणार, 100% त्याला BP होणार, मानसिक त्रास होणार, पण ते आता नाही कळणार, अजून 20-25 वर्षानंतर कळणार. तेव्हा कोणी बघितलंय? आता मधुमेहाचं प्रमाण हे भारतात कधीच इतकं नव्हतं. साधारण 8% मधुमेह झालाय, 9% हार्ट डिसीज झालाय. ओबेसिटी तर प्रत्येक 2-3 महिला मागे एक ओबेसिटी दिसते. आज शाळेतल्या मुलींचा जो घेर आहे शरीराचा, हो. तो चुकीचा घेर आहे. त्यांची वाढ होते ती चुकीच्या पद्धतीने होते. त्यांना कधीतरी प्रश्न विचारा, आई तुम्हाला डब्यात काय देते? एकतर त्या सांगतील की आई मला सगळं देते, मी खात नाही, मी पाव ब्रेड मॅगी खाते. किंवा ते सांगतील आई मला काहीच देत नाही, सो माझ्याकडे पैसे असतात ते त्या पॉकेट मनी मधनं मी घेते. किंवा चिप्स वगैरे चिप्स खाते. असतात, बाहेरचे पदार्थ, म्हणजे पॅक्ड फूड याच्यावर पहिला काट मारला गेला पाहिजे, की जो आज अतिशय गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. कसं होतंय ना की वर्किंग वुमन्सच्या नावाखाली मी समजू शकते की त्या दमतात, थकतात, सगळं आहे, पण घरातच अन्न बनत नाही तर पुढे त्यांच्या आरोग्याचं काय? आज बारीक किंवा छान एखादी दिसणारी जी मुलगी आहे ती खरंच आतून सुदृढ आहे का? किंवा जाड दिसणारी जी मुलगी आहे, किंवा आणि आता थोडंसं जाड असेल तर त्याला हेल्दी शब्द वापरला तर कसले हेल्दी? म्हणजे वजन वाढणं लहान मुलींचं, की 17-18 वर्षाच्या मुली जेव्हा थोड्याशा अंगाने गुबगुबीत भरतात, दिसतात, अंगाने भरतात, नक्कीच चांगलं, पण त्या व्यतिरिक्त जेव्हा त्यांना फॅट वाढायला लागतं
तेव्हा ना माझी मुलगी थोडी हेल्दी आहे, तिला वजन कमी करायला औषध द्या. त्या पेरेंट्सना मी सांगते की आधी डोक्यातनं काढून टाका की ती हेल्दी नाही, ती अनहेल्दी आहे. तुम्ही कसं हेल्दी म्हणू शकता? म्हणजे काहीतरी शुगर कोट करायचंय म्हणून ते हेल्दी होतं. पण त्या ते मुलीला फुग्यात हवा भरल्यासारखं. एक्झॅक्टली. आणि ही जी अनहेल्दी मुलगी आहे ती पुढे जाऊन उत्तम प्रोजनी करू शकते का? तर त्याचं उत्तर नाही आलं. त्यामुळे घरी अन्न शिजवणं हे सगळ्यात महत्वाचं. मायक्रोवेव्हचा वापर पूर्णपणे टाळा. घरात लोखंडी तवा घ्या ना, किती वेळ लागतोय गरम करायला अन्न? एकतर अन्न गरम करण्यापेक्षा शक्यतोवर ताजं अन्न असू दे. अगदीच जर वेळ असेल तर त्या तव्यावर अन्न गरम करा, पण मायक्रोवेव्ह नाही. कुठल्याही प्रकारच्या सोयीस्कर जेवढ्या सोयीच्या गोष्टी आहेत तेवढ्या घातक हानिकारक आहेत. परदेशामध्ये फ्रीज होते टेम्परेचरमुळे, आपल्याकडे फडताळं होती, पण आपण ती काढून तिथे फ्रीज घेतला. पूर्वी दूध नासायचं फडताळ्यामध्ये किती, मला नाही वाटत की त्याचं प्रमाण होतं. आता ओट्यावर ठेवलं तर नासणारच, म्हणून आपण ते डायरेक्ट फ्रीजमध्ये टाकणार, तिकडनं काढणार आणि गरम चहामध्ये ओतणार. शरीरावर किती घातक परिणाम होतो आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या शरीरावर दिवसभर वाईट परिणाम होत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. मी स्वतः इन्फर्टिलिटीची प्रॅक्टिस करते. गेल्या एक 7-8 वर्षामध्ये जवळपास 1000पेक्षा अधिक बाळ जन्माला घातली. वाव. आणि ती खूप मोठी अचिव्हमेंट मी मानते. कारण ह्या सगळ्या जर तुम्ही माझं काही बाकीचे ते डिजिटल काही गोष्टी माझ्या बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल, हे जे फीडबॅक आहेत ना, त्या सगळ्या महिला एक 35-36 ओलांडलेल्या आहेत, अच्छा. 40 ओलांडलेल्या आहेत. हा. एकतर लेट मॅरेज असतं, दुसरं जीवनशैली आहे, रात्री उशिरा झोपणं, मोबाईल वापरणं, PCOS ऑब्व्हियसली त्याच्यामुळे होणार, म्हणजे मूड स्विंग होणार, शारीरिक संबंधांची इच्छा कमी होते. हे त्याच्या मागचं खूप मोठं कारण आहे. जेव्हा ती इच्छा कमी होते तेव्हा त्यांचा मूड बदलतो. जेव्हा मूड बदलतो तेव्हा PCOS कडे एक झुकण्याचं प्रमाण असतं आयदर, किंवा बाळाबद्दलचं इच्छा त्यांना हळूहळू कमी व्हायला लागते. तर हे त्यांना काउन्सिलिंग करणं किंवा बाळ होण्यासाठी तुम्ही आधी पहिला आई बाबा संस्कारित घटकात मोडले गेले पाहिजेत. कारण आताचे जे फास्ट लाईफस्टाईल आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी फास्ट व्हायला लागल्यात. म्हणजे अतपासून इथपर्यंत सगळंच फास्ट हवं असतं. मग ते आयदर मोबाईलचा वापर घेऊन नको त्या गोष्टी फास्ट करायची सवय झालीये. आयुर्वेद हे कधीच मानत नाही. आपल्याकडे कामसूत्र नावाची संहिता आहे. हो. त्या संहितेमध्ये त्याचा सुरेख उल्लेख वर्णन केलेलं आहे. वातावरण कसं असावं, हजबंड वाईफ कसे असावेत, ते कुठल्या वेळेला त्यांचं रिलेशन आलं पाहिजे, आणि असं जर बाळ जन्माला आलं तर ते छानच बाळ असणार. पण आता कोणाला वेळ नाहीये. बाळ हवंय पण बाळासाठी वेळ नाहीये. नाहीये. इतकी जी बाळं आता आहेत आमच्याकडे, अनेक बाळ आहेत की उचललं पाळणाघरात टाकलं. हो. संस्कार हा एक मोठा विषय. आता हा वादाचा मुद्दा असू शकेल, पण काय त्यांच्यावर संस्कार होणार, म्हणजे आपण लक्ष देतो का त्यांच्याकडे? तर नाही. परवाच माझ्याशी एक आमची चर्चा चालू होती आणि मला सांगितलं गेलं, मग काय चूल आणि मूल का? अच्छा. आता हा मुद्दा एक वेगळा मुद्दा आहे. आपण खूप पटकन म्हणतो ना, काय चूल आणि मूलच सांभाळायचं, हे आमच्यात नाही असं. पण आपण ह्याला एक खालच्या नजरेने का बघतो? चूल आणि मूल, मला वाटतं हा खूप मोठी अचिव्हमेंट आहे ही. पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया घरात चूल सांभाळायच्या. म्हणजे काय सांभाळायच्या? तुमचं आरोग्य सांभाळायच्या. होता का पूर्वी डायबिटीस? होतं का BP? महिला अशा जाडजूड सुटलेल्या किंवा त्या कशा तरी वागणाऱ्या किंवा चिडचिड करणाऱ्या होत्या का? नव्हत्या. भारतीय महिला तशा नव्हत्या. कारण त्यांच्या हातात चूल होती. घरातलं सगळ्यांचं शरीर, मन, पोट त्यांच्या हातात होतं. जेव्हा पोट चांगलं आहे तेव्हा ते जेंट्स जे पैसे कमावतात ते बाहेर जाऊन आनंदी असणार. कारण त्यांनी भरपूर उत्तम आहार केलेला असतो किंवा घरी बनलेलं ताजं अन्न जेवलेलं असतं. त्यांची जी मुलं आहेत त्यांच्यावर संस्कार कायम चांगले असणार. कारण आई आहे, आजी आहे, आत्या आहे, सगळे घरात आहेत. ते त्याच्यावर संस्कार करणारे असायचे. त्यामुळे ती पिढी उत्तम बनत गेली. हे आपण का नजरेआड करतोय? आपल्या लक्षात ते खरंच येत नाहीये का की आज पब, डिस्को, स्मोकिंग का वाढलंय मुलींच्या बाबतीत? तुमचे संस्कार कुठे गेलेत? एका बाजूला पैसा आहे पण संस्काराला आपण मुकलोय. एका बाजूला पैसा आहे पण आहाराला आपण मुकलोय. एका बाजूला पैसा आहे पण आरोग्य संपत चाललंय. हे आपण कुठेच बघत नाही. म्हणजे महिलेने चूल आणि मूल सांभाळायचं म्हटलं की भयंकर ते शेपटीवर पाय पडल्यासारखा त्रागा होतो. पण हे आपण विसरलोय की चूल आणि मूल हे भारताचा गाभा होता, तो तुटलाय आता. म्हणून स्विगी आलं, म्हणून झोमॅटो आलं. आई जेवण बनवत असताना प्रेम असतं, आई जेवण बनवत असताना भावना असतात. ते सगळं तुटून गेलंय आता. मग तुमच्यासाठी पैसा प्रायोरिटी आहे की तुमच्यासाठी घर प्रायोरिटी आहे? ह्या दोन गोष्टी आहेत. जर पैसा प्रायोरिटी असेल तर घरामध्ये अशी महिला आहे का की जी तुम्हाला ताजं अन्न बनवून घालत असेल?
तर काही हरकत नाही. किंवा बाळावर संस्कार करणारी असेल किंवा बाळाला एखादा श्लोक म्हणून दाखवणं, मंत्र म्हणून घेणं, त्याच्याकडून शुभम करोती कल्याणम म्हणणं. आजकालच्या मुलांना दिवा लावून शुभम करोती कल्याणम माहितीच नाहीये. हे काय असतं असंच विचारतात. असंच विचारतात. इंग्लिश मिडियमची मुलं तर सोडा, पण आमच्या मराठी मिडियमच्या मुलांनाही माहित नाही. मग आपले संस्कार कुठे गेलेत? चूल आणि मूल हे एक खूप वरच्या लेवलचं आहे, खूप मोठं आहे. किंवा हाऊसवाईफ ही एक अशी गोष्ट आहे की जिच्यामुळे आपण आज आहोत. ती घरात अन्न बनवते म्हणून माझं आरोग्य चांगलं आहे, म्हणून आमच्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं आहे. डायबिटीस वाढण्याचं, हार्ट ब्लॉकेज वाढण्याचं प्रमाण की त्यांच्या घरात काय शिजतं, हा मोठा मुद्दा आहे. आणि हा काय म्हणू आपण त्याला, ऍटिट्यूड हा विषय बाजूला ठेवून जर ह्याचा खरंच शांत मनाने विचार केला तर लक्षात येईल की त्या महिलेच्या हातात काय काय आहे. अख्खं घर आहे, सगळ्यांचं प्रेम आहे, अटॅचमेंट संपत चालली. आपण कधी विचार केला ह्याचा का अटॅचमेंट संपते? जेवढं लहान मुलाला बाहेरचं अन्न मिळणार ना, त्याची अटॅचमेंट राहणार नाही. आजी बनवायची, आपण म्हणतो ना मी आजीच्या हातचं हे खाल्लं, ती अटॅचमेंट आहे. आजीच्या हाताला चव होती कारण ती आपल्या घरातल्या माणसांसाठी बनवत होती. चव असणं अन्नाला म्हणजे काय? फिलिंग्ज होत ना, त्याच्यात भावना होत ना, तुमची पॉझिटिव्ह एनर्जी होत ना. त्यामुळे चूल आणि मूल हा खूप मोठा विषय आहे आणि तो प्रेमाने हाताळण्यासारखा विषय आहे. त्याच्यामध्ये राग किंवा ॲरोगन्सी किंवा ॲटिट्यूड ह्यातली गोष्टच नाही. अरे ते इतक्या वरच्या लेवलचं आहे की पुढच्या काळामध्ये ही गोष्ट ही सगळ्यात टॉपला असेल आणि तेव्हा आपलं आरोग्य हरवलेलं असेल. त्यामुळे ते हरवण्याच्या आधी चूल मूल ह्याच्याकडे प्रायोरिटीने बघणं आवश्यक आहे आणि ते खरंच महत्वाचं आहे. एकतर पैसा सांभाळून हे करणं जे अशक्य आहे किंवा याच्याकडे खरंच लक्ष देणं. कारण जेंट्स हे नाही करू शकत. जी फिमेल आहे, जिच्या हाताला चव आहे किंवा जिच्यामध्ये प्रेम आहे, माया आहे, पाझर आहे, ती महिला. म्हणून तिच्यासाठी आपण आता हे मास्टर शेफ मध्ये जेंट्स येतात, नाहीये त्यांना परवानगी. म्हणजे मी असं कुठेही विधान करत नाही की लोकांना लगेच राग येईल, पण खरोखरच त्यांना ती परवानगीच नाहीये. काही ज्या गोष्टी महिलेच्या हातात आहे त्याच्यात प्रेम आहे, हे आपण का नाही बघत? आपण सगळ्या गोष्टी नजरेआड करतो. मॉडर्न मध्ये आपण पण मॉडर्न होतोय, तुमचं आरोग्य हरवतंय हे विसरत चाललोय. ती खऱ्या अर्थाने खरं तर ती अन्नपूर्णा आहे. आपण अन्नपूर्णा म्हणतोच Yes, तिला. perfect. आणि अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे हा मंत्र सुद्धा आहे. होय होय. आणि तेच हल्ली अन्नपूर्णा म्हणजे आपण अन्नपूर्णा बघितलेली आहे. जसं की तू म्हणालीस आपली आजी, आपली आई. त्यामुळे आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आपण अजूनही म्हणतो की मला माझ्या आजीच्या हातची चव आठवते. होय. आजीच्या हातचं पिठलं मला अजूनही आठवतं आठवतं. किंवा आजीने केलेलं लोणचं आठवतं. खरं, तर खरं. ते का आठवतं? कारण जसं तू आता म्हणालीस की त्यांनी त्यांच्यामध्ये एक भाव जीव ओतलेला झालाय आहे. ना ते. ओतलेला असतो. आणि माझी आई नेहमी म्हणते की जो तुमच्या मनात विचार असेल तो विचार त्या अन्नामध्ये उतरतो. आता जसं आपण बाहेरनं सगळं अन्न मागवतो, माहिती नाही की ते कोणत्या विचाराने बनवत असतील की अरे एवढा उशीर ऑर्डर आली, मला आता घरी जायचंय आणि ही ऑर्डर आहे. तो तामसी विचार बरोबर आहे. किंवा चुकीचा प्लास्टिकचे विचार डबे आला तर त्याचा आरोग्यावरती किती परिणाम दुष्परिणाम होणार आहे. होणारच आहे. अगदी अगदी. नक्कीच. आणि आपण हे खूप दुर्लक्ष करतोय. म्हणजे आपल्याला सुखी आयुष्य पाहिजे तर चूल आणि मूल एक खूप वरच्या लेवलचं आहे आणि ते प्रामाणिकपणे प्रत्येकाने तिला जर कोऑपरेशन दिलं तर ती करू शकते. तर बरोबर. ही एक गोष्ट आहे की घरातनं कोऑपरेशन मिळणं आवश्यक आहे. आणि आवश्यक आहे. चूल मूल खूप महत्वाचा विषय आहे. तो प्रेमाने बघण्याचा विषय आहे. तो विचार करून विचारपूर्वक बघण्याचा विषय आहे. तर तुमचं आरोग्य कॉम्प्रोमाइज नाही होणार. पैशाअभावी ते कॉम्प्रोमाइज, पैशामुळे ते नक्कीच. कॉम्प्रोमाइज होत आहे, ते नाही होणार. म्हणजे जर का चूल नसेल तर तुम्हाला डॉक्टरांकडे जास्त वेळ 100% जावं लागेल. जावंच लागणार. ओव्हन आणि आहे म्हणजे पीसीओडी आलाच, ओव्हन आहे म्हणजे डायबिटीस आलाच. औषधांच्या गोळ्यांची वाढणार वाढणार नक्कीच. आणि जसं की टॉयलेटमधली पण बाटल्यांची ती वाढ होणार. म्हणजे आपल्याला कसं की हा साबण हवा, मग हा फेस वॉश हवा, का तर चेहरा आपला छान खरंच. दिसावा. पण हेच तुम्ही जर का ताजं अन्न खाल्लं, पौष्टिक आहार घेतलात, सकस आहार घेतलात, तर मला नाही वाटत की ह्या कसलीच कुठल्या गरज लागणार गोष्टींची नाही. गरज भासेल आणि तुम्हाला. मुळात संस्कार येतात. संस्कार ते आहेत. खूप महत्वाचं आहे आणि ते नक्कीच. कुठेतरी भारतात आता हरवण्याची सुरुवात झाली आहे. अगदी खरं. गावाकडच्या साईडला ते अजून आहेत. तिकडे इम्युनिटी कशी चांगली आहे, हो. तिकडची लोक कशी आहेत. हा, त्यांच्याकडे पैसा नाहीये, नक्कीच नाहीये. पण एकाने पैशाची जबाबदारी घेतली, एकाने घराची घेतली ना, तर भारताची संस्कृती कुठे कॉम्प्रोमाइज होणार नाही, जी आता होतीये, जी होतीये. दिसतेय. एवढ्या मोठ्या प्रमाणात आई बाहेर असल्यानंतर किंवा वडील बाहेर असल्यानंतर संवाद साधायला मित्र हे काहीतरी विचित्र किंवा मैत्रीण हे काहीतरी नवीन फॅड आता आपल्याकडे आलंय. त्यामुळे अटॅचमेंट संपत चालली. मग ही पिढी पुढे जाऊन काय करणार? वृद्धाश्रम कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की ते वाढतायत आणि त्याच्यामध्ये श्रीमंत घराच्याच आई वडील आहेत, तेही विसरून नाही चालणार. नक्कीच. त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार अगदी झालाच पाहिजे.
आणि हल्ली कम्फर्ट झोन खूप आहे. म्हणजे जसं तू म्हणालीस की लग्नाचं वय हे वाढलेलं आहे, उशिरा लग्न होतं, मग गर्भधारणा उशिरा होते आणि त्याच्यामुळे एक मूल असतं फक्त. त्या एकुलत्या एक मुलाला जितकं आपल्याला सांभाळता येईल, प्रोटेक्शन. प्रोटेक्शन कम्फर्ट झोनमध्ये ठेवता येईल तेवढं. आता तू गावाचा विषय काढलास, आपण आपल्या म्हणजे त्या मुलाला बाहेर मैदानामध्ये खेळायलाही पाठवत नाही. बरं, तू काहीही स्पोर्ट्स कर, पण ते इंडोर स्पोर्ट्स असावेत. अरे माझ्याकडे तर मैदानं असं हल्ली नाहीच आहेत. मैदानही नाहीत आणि माझ्याकडे असे काही पेरेंट्स आहेत की घरात गादी ठेवतात का तर मूल पडेल म्हणून. त्याच्यात होतं काय? का? हो, आणि त्यांचे गुडघं फुटेल काय डोक्याला लागेल, कारण एकतर उशिरा वयात झालेलं असतं, ते हां, लाडाचं बाळ असतं. तर घरात गाद्या ठेवल्यात की माझं बाळ पडेल. आता त्याचा परिणाम असा होतो की हां. माझ्याकडे आता करंट आहे, त्या मुलीचे पाय असे झालेत. कशामुळे झालेत? गादीमध्ये तिला बॅलन्सच येत नाहीये चालण्याचा. बरोबर. आणि आता त्यांना कळतंय की पायामध्ये बाक आलाय. तो ह्याच्यामुळे बापरे! आलाय. तिला ऊन लागलं ती काळी होईल, तिला एसीची हवा द्या. अरे तुमच्या मुलाची हेल्थ कॉम्प्रोमाइज झालीये, ती नाही का दिसत आहे आणि त्याला ती कधीच बदलणार नाही आता. हं, हं. आता त्याला ते मसाज करून किंवा काही किंवा फिजिओथेरपी देऊन इम्पॉसिबल आहे बदलणं, कारण हाडाची वाढीला सुरुवात झाली आहे. सुरुवात झाली आहे. जिथे तुम्ही गाद्या टाकून अशा प्रकारे जर मुलांना प्रोटेक्ट करायला लागलात, तर ती मुलं पुढे जाऊन तुम्ही देशासाठी एखादं मूल दिलंय, देशाचं मूल आहे ते तुमचं स्वतःचं नंतरचं, पण ते आपल्या भारताचं आहे. ते तर चांगला नागरिक झाला पाहिजे ना. ते कसं होईल असं, म्हणजे अशी प्रोजनी काय कामाची? खरं आहे. म्हणजे तुम्हीच खरं त्यांचं आरोग्य धोक्यात घालताय. बिघडवतोय. येस. तेच. अक्षता, मला सांग की नाडी परीक्षा आणि आयुर्वेद ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आणि नाडी परीक्षेत आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी समजतात? नाडी परीक्षा हा आयुर्वेदाचा गाभा आहे. आयुर्वेद असं म्हणतं, डायग्नोसिस करताना किंवा एखाद्या डिसीज बद्दल तुम्ही जेव्हा काही समजून घेणार असतात, त्याच्यासाठी 3 मार्ग आहेत. दर्शन, स्पर्शन, प्रश्नही. प्रथम येणाऱ्या रुग्णाचं व्यवस्थित निरीक्षण करा. दर्शन. स्पर्शनामध्ये नाडी येते. त्यांचं टेम्परेचर बघताना किंवा पोट चेक करताना सगळ्यात महत्वाची नाडी असते. जेव्हा तुम्ही नाडी पकडता रुग्णाची, त्यावेळी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याचं संपूर्ण सखोल ज्ञान तुम्हाला मिळतं. हे इतकं मोठं आहे नाडी परीक्षण. त्याच्यासाठी बराच कालावधी लागतो. नाडी परीक्षण शिकताना साधना खूप महत्वाची असते. गुरु महत्वाचे असतात. तर जी नाडी परीक्षण जे केलं जातं, त्यामध्ये तुम्हाला जुना आजार काय होता, आत्ता काय आहे आणि भविष्यात काय होऊ शकतो हे सांगितलं जातं. शरीरामध्ये असलेले त्रिदोषांवर पूर्णतः लक्ष केंद्रित असतं. शरीरामध्ये असलेल्या पंचमहाभूतांवर काय काय कुठे कमी जास्त आहेत ते बघितलं जातं आणि आजाराचं संभाव्य लक्षण हे नाडी परीक्षणात शोधलं जातं. बरेचदा असं होतं की रुग्ण तुम्हाला सांगताना फक्त सिम्पटम्स सांगतात, पण त्याचं जे मूळ आहे ते मूळ फक्त आणि फक्त नाडी परीक्षणाद्वारेच समजतं. त्यामुळे सखोल नाडी परीक्षण हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. आता ही गोष्ट वेगळी की फार तुरळक वैद्य असे आहेत की जे नाडी परीक्षण करतात. नाहीतर बहुतांश तुम्हाला काय होत आहे हा प्रश्न विचारला जातो. आयुर्वेद ह्याला मान्यता देत नाही. पहिलं बघा, नाडी परीक्षण करा आणि मग त्यांना प्रश्न विचारा. जर तुम्हाला वाटलं असेल की हे इकडे काही आहे, तर नाडी परीक्षण करताना किंवा केल्यानंतर, करताना सहसा शक्य होत नाही, पण केल्यानंतर जो रुग्ण समोर बसलाय त्याला प्रश्न विचारले जातात. तर नाडी परीक्षण हा आयुर्वेदाचा गाभा आहे. जे ब्लडचे रिपोर्ट्स आहेत, MRI आहे, एक्सरे आहे, ते करण्यापूर्वी जर तुम्ही नाडी परीक्षण व्यवस्थित केलं, तर एक्झॅक्ट या रिपोर्टमध्ये काय येणार आहे ते आपण व्यवस्थित सांगू शकतो. इतकं सुंदर नाडी परीक्षण आहे, म्हणजे इतकं सखोल नाडी परीक्षण आहे आणि अर्थात ते अनुभवाने अजून अजून वाढत जातं. जी आता मुलं आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत, जे वैद्य भावी काळातले वैद्य आहेत, तर त्यांनाही मी सांगू इच्छिते की नाडी परीक्षण शिका. तुमच्या गुरूंकडनं साधना करून किंवा अनुभवाने. नाडी परीक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. त्याच्याशिवाय आयुर्वेदाच्या औषधाला अर्थच नाहीये. कारण रुग्ण तुम्हाला एखादा आजार सांगतो, पण तो आजार कशामुळे झालाय, त्याचं मूळ काय आहे हे शोधण्यासाठी जी बुद्धी लागते ती तुम्हाला नाडी बोलते. त्यामुळे नाडी परीक्षण फार महत्वाचं आहे आणि हा सूक्ष्म विचार आहे, प्रगल्भ विचार आहे की नाडी परीक्षण करणं किंवा करवून घेणं. आणि फार सुंदर प्रोसेस आहे ही. याच्यामध्ये परफेक्ट डायग्नोसिस होतो की कशामुळे झालं आणि भविष्यात पण काय होऊ शकतो, इथपर्यंत नाडी बोलते. अच्छा, मग ह्याच्यात लहान मुलांची नाडी परीक्षणही होतं? अगदी अगदी. लहान मुलांचं होतं, मोठ्या माणसांचं होतं, वृद्धांचं होतं. नाडी परीक्षणामध्ये वयाची अट नाही. अच्छा. अक्षता, ज्यांना कोणाला आता आयुर्वेद ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, त्यांना तू काय सांगशील? आयुर्वेद ही एक सेवा आहे, हा व्यवसाय नाही.
त्यामुळे डाग धन कटर असे नाही आहात, तुम्ही डॉक्टर नाही आहात, तुम्ही वैद्य होणार आहात भावी पिढीचे. तर वैद्य होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं की आयुर्वेद हा पेशा म्हणून बघा, आयुर्वेद ही सेवा म्हणून बघा, हा व्यवसाय नक्कीच नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचं की आयुर्वेदाचा विचार करताना गुरूंची परंपरा आहे आपल्याकडे, श्रद्धा आहे, साधना आहे, हे सगळं अध्यात्म आहे. त्यामुळे ज्याला याच्याबद्दल आवड आहे, जो पूर्णतः पेशंटमध्ये किंवा रुग्णांना वाहून घेऊ शकतो, अशांनी वैद्यासाठी नक्की प्रयत्न करावा. आपल्या पुढच्या भविष्यात आपल्या भारताला आयुर्वेद वैद्यांची खूप गरज भासणार आहे. कारण आता आयुर्वेदाचा अवेअरनेस हळूहळू येत चाललाय, पुढच्या काळात तो खूप जास्त असेल. पण तो आयुर्वेद रिप्रेझेंट करायला जे खरे वैद्य आहेत, हाडाचे वैद्य आहेत, त्यांची उत्पत्ती होणं आवश्यक आहे. त्यामुळे आयुर्वेदाबद्दल ज्यांना प्रेम आहे किंवा ज्यांना अध्यात्माबद्दल प्रेम आहे, जे सेवा करू इच्छितात, त्यांनी ह्या आयुर्वेदाचा विचार करावा. 12वी नंतर नीट आता कंपल्सरी आहे, त्यामुळे नीटचा अभ्यास करा. आणि आपल्या भारताला आयुर्वेदिक वैद्यांची खूप गरज आहे, जे हाडाचे वैद्य असतील, जे रुग्णांना वाहून घेतील स्वतःला रुग्ण सेवेसाठी. फक्त व्यवसाय नकोय आपल्याला, आपल्याला एक सशक्त भारत घडवायचा आहे आणि त्याच्यासाठी स्वदेशीचा वापर करायचा आहे. स्वदेशी म्हणजे आयुर्वेद, कारण परदेशामध्ये ही झाडच नाहीयेत, परदेशामध्ये आपल्याकडेचे कुठलेच घटक नाहीयेत, ना तिकडे ताजी झाडं आहेत, ना तिथे भस्म बनवू शकतो. त्यामुळे परदेशात हे कधीच होऊ शकत नाही. जो भारताचा जो गाभा आहे आणि भारताच्या जनतेला जो कायमस्वरूपी निरोगी ठेवणार आहे, तो आयुर्वेद आहे. त्यामुळे आयुर्वेदाचा नक्की विचार करावा आणि आयुर्वेदाला आपल्यासारख्या अनेक वैद्यांची गरज आहे भावी काळामध्ये. तर सशक्त हिंदुस्थान घडवण्यासाठी प्रत्येकाने आयुर्वेद या फॅकल्टीचा विचार नक्की करावा आणि त्याच्यासाठी नीटचं प्रिपरेशन छान करावं. आणि अर्थात अध्यात्माची आवड असणं आवश्यक आहे, संस्कृतची आवड असणं आवश्यक आहे आणि सेवा करायची आहे, तर ते फार महत्वाचं आहे. खूप समाधान छान. आणि सेवा दोन्ही आयुर्वेद शिकवून जातं. म्हणजे बरोबर. फक्त पैसा हा विषय किंवा लक्ष्मी, हा मी पैसे नाही म्हणणार, लक्ष्मी हा विषय थोडा बाजूला पडतो, पण सेवा आणि समाधान आयुर्वेद खूप देतं. बरोबर, खूप छान. आता शारदीय नवरात्र चालू आहे, तर तू आपल्या महिलांना काय संदेश देशील? सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी सांगू इच्छिते सगळ्याच महिलांना की घर तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर सशक्त असाल तर घर सुदृढ आहे. आजकाल कसं झालंय ना, मी ग्रॅज्युएट, मी डबल ग्रॅज्युएट, मी अजून काहीतरी शिकलेली, ह्या सगळ्या खेळामध्ये चूल कुठेतरी बाजूला पडली आहे, घरातलं जेवण आहार कुठेतरी बाजूला पडलाय आणि आपण हे विसरतोय की फक्त कमावणं याच्यापेक्षा हिंदुस्थानाचा सुदृढ पाया आपल्या हातात आहे. आपल्याला एक असं हिंदुस्थान घडवायचं आहे की ज्याच्यामध्ये संस्कार असतील, ज्याच्यामध्ये निरोगीपणा असेल, ज्याच्यामध्ये सुदृढ आयुष्य असेल आणि आयुर्वेदाचा हात पकडल्यानंतर की घरातला आहार हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यामुळे एक विनंती आहे सगळ्याच महिलांना की ऑनलाईन फूड जे मागवलं जातं त्याचा वापर करू नका. पाव हा जो त्याज्य होता तो आता अविभाज्य घटक झालाय. त्यामुळे पाव, ब्रेड, बिस्किट्स हे बाजूला करा. एक छोटस एक्झाम्पल देते मी की देवाला जे आपण देवाची जेव्हा पूजा करतो, जेव्हा त्याला नैवेद्य दाखवतो, तेव्हा ते सोहळ्यात असतं, सुचिरभूतपणे आपण तो नैवेद्य अर्पण करतो. मग आहार हे तेच तर आहे, पोटामध्ये जो आपला अग्नी आहे त्या अग्नीला आपण काहीतरी अर्पण करतोय. मग ते अर्पण करताना ते सुचिरभूत असावं, ते खूप मायेने बनवलेलं असावं. आपल्यावर आपलं संपूर्ण घराचं आरोग्य, पोट अर्थात आरोग्य, मन सुद्धा त्या जेवणावर अवलंबून आहे. त्यामुळे चुलीकडे विशेषतः लक्ष द्यावं अशी मी सगळ्या महिलांना कळकळीची विनंती करते. कारण आता ते दूर होत चाललंय. पाश्चात्य संस्कृती जी आपण आता ऍक्सेप्ट करतोय त्याच्यामध्ये ऑनलाईनचा वापर फार मोठ्या प्रमाणात आहारासाठी होतोय. तर मी तर महिन्यातनं एकदाही अशीही परवानगी देणार नाही. तर घरामध्ये अन्न शिजवा, ताजं अन्न शिजवा, जेणेकरून तुमचं संपूर्ण कुटुंब हे सुदृढ राहील. एक सशक्त भारताचा पाया आपण आजपासून करू आणि त्याच्यासाठी तुमचं स्वतःचं आरोग्य उत्तम असणं आवश्यक आहे. स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या मनाचं ऐका आणि अर्थात संपूर्ण कुटुंब तुमच्या हातात आहे हेही लक्षात असू द्या. शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर रसिक हो, तुम्हाला सुद्धा सदानंद आयुर्वेद आणि सदानंद राजाश्रय यांच्याशी जोडून घ्यायचं असेल तर खाली जो नंबर स्क्रोल होतो आहे त्या नंबरवर तुम्ही अवश्य संपर्क करा.
तसंच आम्ही इन्स्टा अकाउंटचं हँडलसुद्धा देत आहोत, तर त्या इन्स्टा अकाउंटला तुम्ही अवश्य फॉलो करा. अक्षता, आज तू माझ्या अमृतसंवाद या यूट्यूब चॅनलवरती आलीस आणि आयुर्वेद आणि त्याच्याविषयीची इतकी सुंदर आणि सोप्या शब्दात माहिती दिलीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. मलाही खूप छान वाटलं. तुमच्या निमित्ताने आयुर्वेद लोकांपर्यंत थोडा तरी अवेअरनेस जाईल, थोडा काय व्यवस्थित अवेअरनेस आज गेला असेल असं मला वाटतं. आणि तो प्लॅटफॉर्म तुम्ही दिला त्याच्यासाठी मी अमृत संवादची खूप खूप आभारी आहे. थँक्यू. तर श्रोते हो, आज आपण आयुर्वेद आणि त्याच्याविषयीची माहिती ऐकली. उद्या आपण अजून एका दुर्गेला भेटणार आहोत. तोपर्यंत काय करायचं आहे तुमच्या लक्षात आहेच. आपली त्रिसूत्री विसरायची नाही. कुठली? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि कोणाला करायचं आहे तर अमृतसंवाद या माझ्या यूट्यूब चॅनलला. तर उद्या भेटूया एका नवीन दुर्गेला. तोपर्यंत नमस्कार.